सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आता नेत्या असतील हे स्पष्ट झालेलं आहे। सुनेत्रा पवार याचाच अर्थ बारामतीमध्ये होऊ घातलेल्या अजित पवारांच्या निधनानंतरच्या पोटनिवडणुकीसाठीच्या उमेदवार असतील हेही स्पष्ट आहे। आणि ज्याचा आणखी एक अर्थ की त्या आपल्या राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा सुद्धा येत्या काही काळात देतील। आणखी काही गोष्टी स्पष्ट होत आहेत ज्यामध्ये अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता स्वतंत्र वाटचाल करतोय हेही स्पष्ट होत आहे। सुनेत्रा पवारांनी हा निर्णय पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्याशी विचारविनिमय करूनच घेतलेला आहे असं सुद्धा लक्षात येतंय आणि त्या पार्श्वभूमीवर या सगळ्या घडामोडी होत आहेत। सुप्रिया सुळे यांनाही विचारात घेतलं नसल्याची माहिती समोर येते। म्हणजे शरद पवार, त्यांचे कुटुंबीय आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच्याशी कोणताही संपर्क याबाबतीत साधण्यात आला नव्हता। सुनेत्रा पवार सगळे निर्णय सध्या स्वतः घेत आहेत। सुनेत्रा पवार अतिशय वेगानं राजकीयदृष्ट्या संवेदनशील असे निर्णय घेत आहेत आणि पुढची मार्गक्रमणा करताना दिसत आहेत। आपल्यासोबत आता मान्यवर आहेत, आपल्यासोबत आहेत माझे सहकारी संदीप राजगोळकर, संदीप रामदासी। संदीप राजगोळकर सध्या बारामतीला आहेत, त्याप्रमाणे नंदकिशोर सुद्धा आहेत आणि आपल्यासोबत आहेत राजकीय विश्लेषक विजय चोरमारेजी। त्यांच्याकडे जाण्यापूर्वी नंदकिशोर, तुमच्याकडे काय अपडेट्स आहेत? नक्कीच सर, जर पाहायला गेलं तर थोड्याच वेळापूर्वी प्रफुल्ल पटेल यांचं वरळीमधलं ते सीजे हाऊस आहे त्या ठिकाणी जवळपास सव्वा तास जी आहे ती दोघांमध्ये बैठक झालेली होती। बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनेत्रा पवार, पार्थ पवार हे सुद्धा उपस्थित असल्याची माहिती आहे। शिवाय दररोज हे सुद्धा जे आहेत ते बारामतीवरून मुंबईकडे निघाले होते। त्याच्या अगोदर दोघांमध्ये बैठक झालेली ही सुद्धा आपल्याकडे अपडेट होती। त्याच्यानंतर प्रफुल्ल पटेल यांच्या घरी जी बैठक होती ती संपली आणि सुनील तटकरे जे आहेत ते बाहेर येऊन मीडियाकर्मीयांना जी प्रतिक्रिया दिलेली आपल्याला पाहायला मिळते। त्या प्रतिक्रियेमध्ये उद्या 2 वाजता जी आहे ती बैठक बोलवल्याचं असल्याचं सांगण्यात आलेलं होतं। उद्या 2 वाजता 6व्या फ्लोअरवरती खरं तर ही संपूर्ण जी आहे ती बैठक आणि त्या बैठकीसाठी आमदार, खासदार आणि महत्त्वाचे नेते आहेत त्यांना खरं तर आमंत्रण देण्याचं जे आहे ते पत्र सुद्धा आता आपल्याकडे असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि तेच पत्र घेऊन सुनील तटकरे थेट आता मुंबईतलं जे विधान भवन आहे त्या विधान भवनात गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। सध्या ते अजूनही विधान भवनात आहेत, आतमध्ये जे पत्र आहेत ते सबमिट करत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे एकंदरीत ज्या बैठक आहेत त्या सत्र सुरूच राहील असं एकंदरीत जे आपल्याला ते वाटते। थोड्याच वेळापूर्वी या दोघांमध्ये बैठक झालेली आपल्याला पाहायला मिळते। जे दररोज जे आहे ते बारामतीहून जे मुंबईकडे येत आहेत त्यांच्यामध्ये कदाचित बैठकी होऊ शकतात। त्याच्यामुळे जे मुंबईतले जे राजकीय जे घडामोडी आहेत त्या सध्या वेगाने सुरू असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। सध्या अपडेट हेच आहेत की सुनील तटकरे जे संपूर्ण जे पत्र आहेत ते घेऊन विधान भवनात गेलेले आपल्याला पाहायला मिळतात। सर धन्यवाद नंदकिशोर, आपण अधिक माहिती वेळोवेळी जाणून घेत राहूयात। मी जातोय विजय चोरमारेंकडे। विजय चोरमारेजी, आता ज्या घटना घडत आहेत या केवळ एका राजकीय पक्षाच्या वाटचालीच्या नाहीयेत, एक फक्त सुनेत्रा पवार यांच्या निर्णयाच्या नाहीयेत। यामध्ये हाही कंगोरा लक्षात येतोय की हे होत असताना शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवारांचा तर प्रश्नच नाही, हे 2 सर्वात मोठे नेते आहेत आणि त्यांच्या राष्ट्रवादीला कुटुंबियांना कोणताही संपर्क साधण्यात आलेला नाही। आता या घडामोडींचं विश्लेषण कसं करावं? प्रसन्न, एक गोष्ट आपण सांगी वांगीच्या गोष्टीवर ह्या गोष्टी असं काही चर्चा झाली नाही असं म्हणण्यात अर्थ नाही। बरं, मला असं वाटतं पहिली गोष्ट, कारण अशा गोष्टींच्या संदर्भात अत्यंत संवेदनशील काळात बोलताना आपल्याला जर ठोस माहिती नसेल तर आपण विधान करणं संबंधितांच्यावर अन्याय करण्यासारखं होतं। बरं, आताचा मुद्दा आहे तो माझ्या माहितीनुसार म्हणजे एकूण जी परिस्थिती बघितली तर तो राष्ट्रवादी काँग्रेस जो पक्ष आहे, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालचा घड्याळ चिन्हावरचा पक्ष, त्या पक्षाच्या नेतृत्वापुरता प्रश्न होता। कारण तिथं आता गरज आहे पहिली त्या पक्षाच्या दृष्टीने की पक्षाचा विधिमंडळ पक्षाचा नेता निवडणं, म्हणजे जो विधिमंडळ पक्षाचा नेता हा त्या पक्षाचा उपमुख्यमंत्री असेल सरकारमधला। मला वाटतं आताच्या घडीला पक्षातल्या अन्य कुणाही नेत्यापेक्षा सुनेत्रा पवार हे सर्वमान्य नाव ठरू शकतं, ज्यामुळं सुनेत्रा पवारांच्या नावामुळे केवळ भावनिक धाग्यानं हा पक्ष एकत्रितरित्या बांधून ठेवता येऊ शकतो। आता शरद पवारांचा किंवा सुप्रिया सुळेंचा किंवा रोहित पवारांचा या कुठल्याही घडामोडींची काडीचाही संबंध असण्याचं कारण नाही, हे आपण स्पष्टपणे समजून घ्यायला पाहिजे। कारण आताचा निर्णय हा पूर्णपणे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली होता त्या पक्षापुरता आहे आणि त्या पक्षाच्या कुठल्याही निर्णय प्रक्रियेसंदर्भात शरद पवारांना किंवा सुप्रिया सुळेंना विचारण्याचं कुणी कारण नाही असं मला वाटतं। कारण आताची ही व्यवस्था, कारण आता अन्य कुठलंही नाव सुनेत्रा पवार यांच्याशिवाय पक्षातलं आलं असतं तर त्याला वेगवेगळ्या अर्थाने विरोध झाला असता, पक्षातली गटबाजी उफाळून आली असती। ते टाळण्यासाठी सगळ्यांनी सुनेत्रा पवार यांचं नाव पुढे आलेलं आहे। सुनेत्रा पवार यांनी सुद्धा पक्षाचं एकूण अजितदादांनी जो पक्ष उभा केला, जो बांधला,
तो पक्ष एकसंध राहावा यासाठी अत्यंत कठीण परिस्थिती ही जबाबदारी स्वीकारल्याचं मान्य केलं असावं. पण मला असं वाटतं की ही व्यवस्था तात्पुरती असू शकते. कारण आपण गेल्या काही दिवसात आपण विलिनीकरणाच्या संदर्भात चर्चा ऐकतोय, एकत्र येण्याच्या संदर्भात चर्चा ऐकतोय. तर या चर्चा काय होत्या, कोणत्या अर्थानं होत्या? तर शरद पवार यांची प्रकृती, शरद पवार यांचं भविष्यातलं राजकारण हे सगळं पाहता पक्षाला एक नेतृत्व असावं लागतं. सुप्रिया सुळे या दिल्लीच्या राजकारणात अधिक रस घेत असल्यामुळं आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचं एकूण नेतृत्व घेण्याच्या दृष्टीनं त्यांनी फारसा रस दाखवलेला नाही. पक्षाचा कार्याध्यक्ष झाल्यानंतर सुद्धा अशा परिस्थितीत जर आपलं राजकीय भवितव्य सुरक्षित करायचं असेल तर त्यासाठी अजितदादांचं नेतृत्व गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने सत्तेसोबत जाण्यासाठी शरदचंद्र पवार पक्षातले नेते असुसलेले नव्हते. मी म्हणजे अत्यंत जबाबदारीने सांगतो. तर आपलं भविष्यात राजकीय भविष्य सुरक्षित करायचं असेल तर आताच्या घडीला अजित पवार यांचं नेतृत्व स्वीकारलं पाहिजे ही सगळ्यांची मानसिकता होती. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू होते. आता मुद्दा असा आलाय की अजितदादा नाहीत आपल्यात. मग या परिस्थितीत विलिनीकरणाच्या दृष्टीनं काय चर्चा होऊ शकते? मला वाटतं आता सुनेत्रा पवार यांची निवड झाल्यानंतर त्यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड होईल, त्यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होईल. बाकी काय काय होऊ शकतं ते सुरुवातीला तुम्ही सांगितलंय, मी त्याची पुनरावृत्ती करत नाही. पण यानंतर जी विलिनीकरणाची चर्चा आहे ती चर्चा कशी पुढे जाईल हा प्रश्न आहे. कारण विलिनीकरण व्हावं अजितदादांची इच्छा होती, पण अजितदादांच्या पक्षातल्या सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल किंवा अन्य कुणी त्यासाठी फारसं सकारात्मक नव्हतं. पण आता प्रश्न असा आलाय की त्या पक्षातल्या नेत्यांना सुद्धा राजकारण करण्यास सुनेत्रा पवार हे उपमुख्यमंत्री होऊ शकतात, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात, पण महाराष्ट्राच्या राजकारणात नेतृत्व देण्याची किंवा त्यासाठी आवश्यक त्या खंबीरपणे उभं राहण्याची त्यांची भविष्यात तयारी आहे का हा खरा प्रश्न आहे. मला वाटतं तिथून पुढच्या सगळ्या गोष्टी तयार होतात. मग त्यानंतर विलिनीकरणाचा मुद्दा येतो. विलिनीकरण किंवा एकत्रीकरण म्हणून एकत्रीकरण होणार असेल तर हे राजकारण पुढे कोण नेऊ शकतं यावर चर्चा होऊ शकते. मग ते नेतृत्व सुप्रिया सुळेंचं असू शकतं का, रोहित पवारांचं असू शकतं की सुनेत्रा पवार याच आपण नेतृत्व राहणार असं मानून त्या पुढे पक्ष नेऊ शकतात. मला वाटतं ही मांडणी काही दिवसानंतर अधिक सविस्तरपणे होईल. आताची व्यवस्था ही अजितदादांच्या अकाली जाण्यामुळे जी परिस्थिती उद्भवलेली आहे ती परिस्थिती दुरुस्त करण्याच्या दृष्टीनं पक्ष एकसंध ठेवण्याच्या दृष्टीनं केलेली व्यवस्था आहे असं मला वाटतं. प्रसन्न, मी मुळात हा प्रश्न मी का विचारला त्याचं थोडं स्पष्टीकरण द्यावं लागेल की पवार कुटुंबियांमध्ये सुसंवाद आहे की नाही. आता याचं एक आपण डॉट जोडू शकतो. कोणी काही आपल्याला प्रेस नोट देत नसतं, आपल्याला डॉट जोडावे लागतात. उदाहरणार्थ दुपारपर्यंत प्रफुल्ल पटेल म्हणतात शेवटी लोकांच्या ज्या मनात आहे तेच होईल, आम्ही सुद्धा एकत्र येऊ, आमची सुद्धा इच्छा आहे, आम्हालाही दुःख होतंय वगैरे वगैरे. संध्याकाळपर्यंत बाईट्स वेगवेगळे होत जातात. छगन भुजबळ तर आता म्हणतात आता बघू पुढचं काय व्हायचंय ते कसं होईल ते होईल. दुसरी घटना मगाशी कोणी काही सांगत नव्हतं की उद्या बैठक होणार आहे की काय. आता थेट प्रेस नोट आम्ही दाखवलेली आहे पुढारी न्यूजवर की उद्या दुपारी 2 वाजता ही बैठक होणार आहे. आता माझा चोरमारेसर किंवा आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना प्रश्न आहे, अजित पवारांच्या नंतर त्यांची राष्ट्रवादी पर्यायनं म्हणजे त्यांचं कुटुंब आलं, हे उद्या विधिमंडळामध्ये त्यांच्या पक्षाची मीटिंग घेत आहेत आणि या बाबतीत जर का त्यांचं काउंटरपार्ट कौटुंबिक आणि पॉलिटिकल काउंटरपार्ट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांना कल्पना देत नसतील, जे उघड आहे कारण मीटिंगमध्ये त्यांना बोलवलेलं नाही किंवा त्यांच्या बाबतीत काही समोर बोलण्याचं समोर आलेलं नाहीये, याला विसंवाद म्हणायचं नाही, याला संवादातली दरी म्हणायचं नाही तर काय म्हणायचं? संदीप रामदासी. प्रसन्न, मला असं वाटतं की आत्ताच्या घडीला राष्ट्रवादी म्हणजे अजितदादांचे राष्ट्रवादी अशा पद्धतीने हे सगळे निर्णय घेत आहेत की ॲज इफ अजितदादा आज असते तर त्यांनी काय केलं असतं. आज अजितदादा असते तर त्यांनी डेफिनेटली शरद पवारांशी, कारण हे विलिनीकरणाचा मुद्दा तर बाजूला राहिलेला आहे, आत्ता त्यांनी काय केलं असतं तर त्यांनी आपला गट एकत्र केला असता, आपले आमदार एकत्र केले असते, त्याची बैठक बोलावली असती, त्याचा नेता निवडला असता, याच सगळ्या प्रोसेस. तो ॲज इफ ही इज देअर अशा पद्धतीनं सुनेत्रा वहिनींसाठी हे सगळे निर्णय कदाचित, कारण याच्यामध्ये खूप टेक्निकल गोष्टी येतात, पुढं कायदेशीर त्याच्यामध्ये किती पेच निर्माण होतात हे आपण पाहतोय. 5 वर्षापासनं या दोन्ही पक्षांच्या फुटीचे निर्णय, निकाल, खटले चालूच आहेत. तर हे सगळं टाळण्यासाठी मला असं वाटतं की या वेगवान घडामोडी होत आहेत आणि ॲज इफ ही इज देअर तर सुनेत्रा वहिनींसाठी मग प्रफुल्ल पटेल असतील, तटकरे असतील किंवा बाकीची जी काही मंडळी आहेत, जे ब्रेन आहे, तर ते सगळे मला असं वाटतं, अरोरांचं आपण बऱ्याचदा नाव घेतलं,
तर यातले जे काही कायदेशीर पेच पुन्हा निर्माण होऊ नयेत म्हणून अशा पद्धतीने हे निर्णय घेतले असतील. याच्यामध्ये कुठंही चोरमारे सरांनी जसं सांगितलं तसं ना शरद पवारांना कन्सल्ट करण्याचा मुद्दा येतो किंवा सुप्रिया सुळेंना कर्टसी म्हणून फक्त कौटुंबिक पण काही काळापूर्वीपर्यंत तरी यांच्यामध्ये किती दरी निर्माण झालेली होती, कटुता आली होती, हे आपण पाहिलंय. अशा वेळेस अशा पद्धतीनं त्यांना काहीतरी कन्सल्ट केलं जाईल असं मानण्याचं काही कारण नाही. मी संदीप इकडे फक्त माझं रिझर्वेशन मांडतो आणि त्यानंतर संदीप राजगोळकरांची साक्ष काढायला जातो, कारण मगाशी बातमी त्यांनीच ब्रेक केली होती बारामतीला काय चाललंय. मी तो मुद्दा सांगतो की कर्टसी संवाद असून चालणार नाही. जर का अजित पवार असेपर्यंत आणि गेल्यानंतर सुद्धा अजित पवार आणि राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या याच्या ग्वाही कोणी दिली? अंकुश काकडेंनी दिली होती, अन्य काही नेत्यांनी दिली होती की जवळपास झालंच होतं. अमोल कोल्हेंनी दिली होती, झालंच होतं. झेडपीच्या नंतर तरी झालं असतं, तर 12 डिसेंबर 2025 झालं होतं. या लेवलला गेलेलं कम्युनिकेशन असेल तर मग सत्तेत सहभागी होऊन उपमुख्यमंत्री पद घेणं किंवा गटनेता म्हणून निवड होणं या गोष्टी युनिलॅटरल असू शकत नाहीत. त्या किमान कर्टसी पाटीला बायलॅटरल म्हणजे द्विसंवादी पद्धतीने व्हायला हव्यात. त्यातला अधिकृतता सोडून द्या, 2 पक्ष वेगळे आहेत, 2 नेते वेगळे सोडून द्या, पण किमान सांगण्याचं काहीतरी व्हायला हवं होतं. आत्ताच्या ज्या घडामोडी ज्या वेगानं होत आहेत, आणि मी इकडे चोरमारेजी आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो, पुण्यामध्ये जे लवांडे म्हणून आहेत राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाचे नेते, त्यांनी तर आज पोस्ट टाकलेली आहे की इकडे आम्ही रक्षा साडवण्याचे विषय चाललेले आहेत आणि तिथे मंत्र्यांच्या नेत्यांच्या भेटीगाठी आणि बैठकी होत आहेत. ह्या सगळ्याचे डॉट्स जोडले तर संवादातल्या दऱ्या दिसून येतात की नाही आहेत? संदीप राजगोळकरांकडून मी इनपुट्स घेतो बारामतीहून. संदीप. अगदी प्रसन्न सर, ही संवादाची दरी आहे हे नाकारता येणार नाही. कारण जसं चोरमारे सर म्हटले की त्यांना विचारायचा प्रश्न नाही, प्रश्न त्याचा नाही. जरी कौटुंबिक हे सदस्य आहेत, आपल्याला माहिती आहे की अंत्यविधीपासून जे सगळे एकत्र होते, पण आत्ता त्यांची पूर्णपणे वाटचाल जी आहे ती पक्षीय लेवलवर सुरू आहे हे सांगावं लागेल. त्यामुळं आत्ता कुटुंब बाजूला राहिलेलं आहे, विलिनीकरण देखील बाजूला राहिलेलं आहे. मी सांगितल्याप्रमाणे त्या सूनबाई आहेत पवार घराण्याच्या. पवार हे आडनाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय वर्तुळासाठी महत्वाचं आहे, त्यानुसार हे सगळे निर्णय घेतले गेले असतील, त्याबद्दलही शंका नाही. मात्र महत्वाचं हेच आहे की हा निर्णय घेताना तो निर्णय शरद पवार यांना विचारला देखील नाही किंवा सांगितला देखील नाही. म्हणजे शरद पवार यांच्या पक्षातल्या नेत्यांना याबाबतची कुठलीही कल्पना नाही. जो हा मोठा निर्णय झालेला आहे, उद्याची बैठक आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय आणि मग तो जो शपथविधी होणार आहे तो. सांगायचं तात्पर्य यातलं हे एकच की विलिनीकरणाचा मुद्दा आता पूर्णपणे एकीकरण म्हणू शकतो त्याला किंवा आपण विलिनीकरण म्हणू शकतो, पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची जी काही शक्यता होती किंवा जी काही चर्चा चालू होती त्याला सध्या तरी पूर्णविराम मिळाला असं म्हणता येईल. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पुढच्या काही दिवसांमध्ये त्या बाबतीतल्या घडामोडी ज्या आहेत त्या घडू शकतात. मात्र सध्या तरी रोहित पवार, सुप्रिया सुळे, शरद पवार यांना याबाबतची कुठलीही कल्पना नाही आहे. प्रसन्न सर. आता संदीप राजगोळकर हे बारामतीत आहेत. दिल्लीमध्ये एक्सटेन्सिव्ह रिपोर्टिंगचा त्यांना अनुभव आहे, त्यामुळे दिल्लीतल्या घडामोडी त्यांना माहीत असतात आणि शिवाय ते आता या क्षणी बारामतीतून सांगतायत आणि त्यांना तिकडचे इनपुट्स मिळत आहेत. मी विजय सोनमारेंकडे हे घेऊन जाण्यापूर्वी आपल्यासोबत आता ज्येष्ठ राजकीय विश्लेषक साठे सर सुद्धा आहेत. साठे सर, घडामोडी तुमच्या समोर असतील. आय होप मला तुम्हाला पुन्हा रिब्रीफ करायची गरज नाही, तुम्ही ब्रेकिंग पाहिल्या असतील. आपलं काय मत आहे? साठे अजून कनेक्ट झाले नाहीत, हरकत नाही. मी चोरमारेंकडे पुन्हा एकदा जातो. चोरमारेजी, सांगायचा मुद्दा असा, मगाशी जसं आपण म्हणाला, आपण डॉट्स जोडतोय. जी काय आहे ती वाटचाल राष्ट्रवादीची चालूच राहणार आहे, पण या निमित्तानं असं आहे की हे राजकारण 2 घराण्यांना एक म्हटल्याशिवाय पुढे जात नाही. त्यातला हा संवादामधल्या गॅप्स आपण म्हणू, मी विसंवाद शब्द टाळतो, मी अन्य काही म्हणत नाही दरी वगैरे, पण गॅप्स दिसत आहेत, हे फक्त मी लक्षात आणून देऊ इच्छितो. प्रसन्न, एक गोष्ट खरी आहे, याच्या का अर्थ प्रत्येक जण राजकीय अर्थ कसा काढायचा, अर्थ कसा लावायचा, हा प्रत्येक हे सापेक्ष आहे. त्यामुळं अमुक म्हणतो म्हणून अशा गोष्टी आहेत. तुम्ही म्हणता एक गोष्ट खरी आहे, आपण काही डॉट्स जोडूनच एका निष्कर्षाप्रती येत असतो. पण मी अगदी कालपासून वेळोवेळी वेगळ्या ठिकाणी हेच सांगतोय की आताचा हा प्रश्न तिथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांच्या पक्षाच्या नेतृत्व निवडी पुरताच मर्यादित आहे. त्यामुळं त्यात तिथं शरद पवार यांचा किंवा सुप्रिया सुळे यांची काही भूमिका असण्याचं कारण नाही. संदीप राजगोळकर जी माहिती देतात ती विलिनीकरणाची चर्चा आता सध्या तरी थांबलेली आहे. मान्य आहे, सध्या थांबली आहे, पण सध्या म्हणजे किती काळ?
कदाचित असं ही सगळी प्रक्रिया लगेच सुरू होण्याचं कारणच नाही. आता हे सगळं राष्ट्रवादी काँग्रेसचं विधिमंडळाचं सगळं निस्तरणं आवश्यक आहे. पण त्यातली पहिली गोष्ट तुम्ही म्हटला त्यानुसार आता मंत्रिपदाचं त्यात काही मुद्दे येतील. आता स्वाभाविकपणे मग देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलेलं आहे की आता अजितदादाने अर्थ खात्याचं बऱ्यापैकी अर्थसंकल्पाचं काम केलंय, पुढच्या गोष्टी मी सांभाळणार आहे आणि बदलत्या परिस्थितीत अर्थ खातं हे राष्ट्रवादी काँग्रेसचं दिलं जाणार नाही. ही काळ्या दगडावरची रेग आहे. त्याचं कारण अर्थ खातं हे फक्त आणि फक्त अजितदादा पवार यांचे या व्यक्तीसाठी होतं. ते आग्रहानं हक्कानं आणि हट्टानं अजितदादा यांनी ते फडणवीसांच्याकडून मागून घेतलेलं होतं. आता ते नसल्यामुळे ते खातं स्वाभाविकपणे भारतीय जनता पक्ष परत घेईल आणि त्या बदल्यात एखादं महत्वाची खाती मानली जातात, मग ते ग्रामविकास असू शकतं, उच्चतंत्र शिक्षण असू शकतं, अन्य कुठलंही खातं असू शकतं. महसूल मिळू शकत नाही कारण महसूल बावनकुळेंच्या सारख्या ज्येष्ठ मंत्र्याकडे आहे. पण यापैकी कुठलं तरी एक खातं अर्थ खात्याच्या बदल्यात राष्ट्रवादी काँग्रेसला दिले जाऊ शकतं. त्यांच्या कोट्यात उपमुख्यमंत्रीपद आहेत त्यांना मिळू शकतं. त्यामुळे या सगळ्या या पक्षाच्या अंतर्गत गोष्टी आहेत. हे सगळं स्थिरसावर झाल्यानंतर जे एकत्रीकरण आहे किंवा विलिनीकरण आहे या चर्चा नंतरच्या टप्प्यात होतील. मी मगाशी म्हणलं त्यानुसार आता जर तुम्ही हे जे मांडताय संदीप, जे ते विसंवादाच्या गोष्टी मांडतायत, जर हा विसंवाद असेल तर सुनेत्रा पवार एकत्रीकरणाला विलिनीकरणाबाबत किती अनुकूल असतील हा प्रश्न निश्चित उपस्थित होईल. आणि त्यांनी एकत्रित होणं किंवा विलीन होणं या चर्चा जर नसतील तर बदलत्या परिस्थितीत शरद पवार यांच्या पक्षातले नेते अजितदादांचं नेतृत्व नसताना विलिनीकरण किंवा एकत्रीकरणाचा आग्रह कशाला धरतील हाही प्रश्न येतो. त्यामुळे मला वाटतं आपल्याला ह्या नव्या मांडणीच्या दिशेनं जी पावलं पडतील त्यासाठी काही काळ वाट बघावी लागेल. आता सगळ्याच गोष्टी आता निकालात निघतील किंवा सगळ्याच प्रश्नांची चर्चा आता होईल अशी अपेक्षा करणं चुकीचं ठरेल असं मला वाटतं. प्रसन्न बरं, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईनच संदीप. दोन्ही संदीपकडे जाण्यापूर्वी मी नंदकिशोर यांच्याकडे जातोय. नंदकिशोर, दरम्यान आता मगाशी आपण बातमी दाखवली सुनील तटकरे हे विधिमंडळाच्या दिशेने जात आहेत, तर आज संध्याकाळी आज रात्री उशिरा आणि उद्या सकाळच्या काय घडामोडी अपेक्षित आहेत, काय भेटीगाठी अपेक्षित आहेत, कोणत्या भेटीगाठी? नक्कीच थोड्या वेळापूर्वी जर पाहायला गेलं तर अरोराजी जे आहेत ते बारामतीवरून मुंबईकडे यायला निघालेले होते. सुनील तटकरे अजून विधान भवनात आहेत. प्रफुल्ल पटेल सुद्धा मुंबईत आहेत, मुंबईतल्या वरळी निवासस्थानी आहेत. त्याच्यामुळे सेंटर पॉईंट आहे संपूर्ण मुंबई खरं तर आता हॉटस्पॉटला आलेले आहे. उशिरा बैठक होऊ शकते कारण कोणत्याही नियोजित बैठका नव्हत्या. सकाळी सुद्धा मुख्यमंत्र्याकडे जाणार होती, ती सुद्धा नियोजित नव्हती. त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर सुनील तटकरे कार्यालयात जाणार, त्यानंतर तिथं वेगवेगळ्या माध्यमांशी संवाद साधणार, हे सुद्धा नियोजित नव्हतं. प्रफुल्ल पटेल घरी सुद्धा येणं नियोजित नव्हतं. त्यामुळे अनियोजित ज्या बैठका आहेत त्या चालूच राहतील. आज उशिरा सुद्धा पुन्हा एकदा बैठक होऊ शकते, फोनवरून संभाषण होऊ शकतात. सध्या सुनील तटकरे हे विधान भवनात आहेत. सर, तुम्ही म्हटल्याप्रमाणे जर पाहायला गेलं तर अजित पवार ज्या वेळेला दोन्ही राष्ट्रवादी ज्या वेळेला एकत्र होते त्यावेळेला माझा एक अनुभव सांगतो. ज्या वेळेला अजित पवार हे आपल्या संपूर्ण आमदारांना घेऊन वेगळे झालेले होते, शपथविधी घेतलेली होती, तो रविवारचा दिवस होता आणि तो सुद्धा जो निर्णय होता तो शरद पवारांना, सुप्रिया सुळेंना माहिती होता. म्हणजे अजित पवार कोणताही जर निर्णय घेत असत ते अगोदर खरं तर सांगत असत, अशा पद्धतीचं मत माझं मानतो. कारण मी त्या ठिकाणी होतो आणि त्या ठिकाणी सुप्रिया सुळे सुद्धा जर पाहायला गेला तर 2-3 वेळा ज्या वेळेला जे आमदार जे आहेत ते शपथविधी घ्यायच्या अगोदर 2 ते 3 वेळा सुप्रिया सुळे हे देवगिरी जे अजित पवारांचं त्यावेळेचं सुद्धा निवासस्थान होतं, आत्ताचं सुद्धा निवासस्थान आहे, त्या ठिकाणी येऊन गेलेल्या होत्या. त्यावेळेला जवळपास 2.5 ते 3 तास दोघांमध्ये चर्चा झालेली होती आणि त्याच्यानंतर हे संपूर्ण जे नेते आहेत किंवा आमदार जे देवगिरीवरती होते ते खरं तर विधान भवनाकडे गेलेले होते. त्यामुळे हा सुद्धा मुद्दा आहे की अजित पवार जे मोठे निर्णय होते ते संपूर्ण कुटुंबियांना घेऊन चालत होते. त्याच्यानंतर सुद्धा हा वेगळा जरी मुद्दा असला तरी हा संपूर्ण शपथविधी झाल्यानंतर पुन्हा एकदा जेव्हा शरद पवारांच्या पत्नींचं ब्रिज कॅन्डी रुग्णालयात जेव्हा ऑपरेशन झालेलं होतं, मला वाटतं 4 ते 5 दिवसानंतर या संपूर्ण घडामोडीनंतर 4 ते 5 दिवसानंतर त्यांचं ऑपरेशन झालेलं होतं. स्वतः शरद पवार दिवसभर खरं तर त्या हॉस्पिटलमध्ये होते. त्या रात्री अजित पवार म्हणजे एवढं मोठं राजकीय संपूर्ण नाट्य घडून पुन्हा राजकीय पवार अजित पवार जे आहेत ते सिल्वर ओकवरती गेलेले होते. त्यामुळे जे राजकीय कौटुंबिक जे आहेत ते वेगळं असलं तरी कौटुंबिक एक जी जिव्हाळा होता तो या पवार कुटुंबामध्ये होता. हा मगाचा तुमचा सर प्रश्न होता, त्याला एक उत्तर.
अगदी अगदी हे सगळी निरीक्षण महत्वाची आहेत. मी संदीप रामदासींकडे जातोय. संदीपजी, याच्यानंतरचे आता पुढचे गोष्ट म्हणजे दोन पवारांमधला काय विषय हा होत राहील, ते तसंही कौटुंबिक नातं त्यांचं आहेच, म्हणजे आपल्याला ते दिसलेलंच आहे. प्रश्न असा आहे की त्याचं राजकीय रूपांतर कसं होतं, की ज्याची चर्चा होती. आता प्रश्न असा आहे, ज्या वेगानं या घडामोडी घडत आहेत त्याकडे आपण येऊया. या वेगाचा काय अर्थ आहे? समजा 2-3 दिवसांनी झालं असतं किंवा राष्ट्रवादीतलेच काही नेते म्हणतायत तसं, समजा एक साधारणपणे आपल्या हिंदू परंपरेमध्ये एक 12वा-13वा वगैरे झाल्यानंतर एक सुतकाचा विशिष्ट काळ असतो, झाल्यानंतर सुद्धा ते होऊ शकतं. अर्थात पवार कुटुंब पुरोगामी आहे, त्यामुळे त्या बाबतीतले निकष तसे लागू होतातच असे नाही, याची पण मला कल्पना आहे. माझा प्रश्न असा आहे, ही जी त्वरा आहे, हा जो फास्टपणा बघायला मिळतोय, त्याची गरज काय होती? भाजप तिथेच होतं, त्यांनी पूर्णपणे सपोर्ट तर दिलाच होता, बाकी कोणाचा काही पाय मध्ये टाकण्याचा काही प्रश्नच नव्हता. मग ही त्वरा कशासाठी, ही घाई कशासाठी? दोन शक्यता आपल्याला शक्यताच आहेत या, तर त्या आपल्याला मांडता येतील. पहिली शक्यता आहे की जर का वेळ लागला असता तर कदाचित ज्याचा फ्लोक म्हणून तू उल्लेख केलास की ही मुळी तशीच राहिली असती का, हा प्रश्न आहे. कारण ती आपोआप कदाचित सुटली नसती. सहानुभूतीची किंवा सध्याची वेळ ज्या पद्धतीची आहे, जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे अजित पवारांच्या कुटुंबावर, त्यामुळं कदाचित दादांसोबतच्या आमदारांनी वेगळा कुठला निर्णय घेतला नसता, तो त्यांच्या अगेन्स्ट जाईल अशी त्यांना भीती वाटली असती. पण ज्याचा तो उल्लेख केलास आधी, ही मूळ सगळी ही शरद पवारांना मानणारीच सगळी ही मोस्ट ऑफ देम आमदार आहेत. अजितदादांचे सुद्धा जे काही आमदार आहेत कालपर्यंत 2019 पर्यंत 22 पर्यंत, हे सगळे एकाच एकाच ताटामध्ये खाणारी माणसं आहेत, खाणारी सगळी मित्रमंडळी, सहकारी आहेत. तर त्यामुळं त्यांना पण तोच प्रश्न पडला असता. मला असं वाटतं की दुसरी शक्यता पण आहे की आता समजा सुनेत्रा पवार यांचं नाव जाहीर न करता अजून दुसऱ्या कुणाचं नाव जाहीर करण्यासाठी जर का रेटा आला असता, त्याला बाहेरून कुठला सपोर्ट आला असता, तर तो पण थांबवणं कदाचित थोडंसं अवघड गेलं असतं. आणि ते सगळं टाळण्यासाठी, आणि बाकीचे जे छोटे मोठे मुद्दे ते कदाचित आपल्याला आज कळणार नाहीत, कायदेशीर काही बाबी असतील, तर ह्या 1-2 गोष्टी टाळण्यासाठी मला असं वाटतं की यांनी फार काळ वाट बघणं, आणि ज्याचा उल्लेख आपण नेहमी करतो, शेतीची कामं असतील, राजगादी राज्य असेल जुन्या काळातलं, आणि आता राजकारण, हे टायमिंग याच्यात महत्त्वाचे आहे. त्यामुळं कदाचित यांनी फार वेळ न दवडता लगेच अशा पद्धतीनं मांडणी करायला आणि पुढे काय होणार ही दिशा ठरवायला सुरुवात केली असेल. हे या गोष्टी इंटरेस्टिंग होत आहेत. मी संदीप राजगोळकरकडे गेलो असं, पण बहुधा संदीपकडे कॉन्स्टंट अपडेट्स येतात, त्याच्यामुळे मला कदाचित त्याला थोडा वेळ द्यावा लागेल. हरकत नाही, मी पुन्हा विजय चोरमारेंकडे येतो. विजय चोरमारेजी, एक रिव्हर्स इंजिनिअरिंग नावाचा प्रकार असतो, म्हणजे एखादं मूळ यंत्र असतं आणि मग ते रिव्हर्समध्ये ते मूळ सगळं सुटं बघत जाता येऊ शकतं आपल्याला. मी काही स्थिती तुम्हाला सांगतो, त्याला तुम्ही चित्र कसं बघताय ते बघा. उदाहरणार्थ, जेव्हा अजित पवार हयात होते, तेव्हा जेव्हा 2 राष्ट्रवादीचं एकत्रीकरण चाललं होतं, त्यावेळी अप्पर हँड हा अजित पवारांचा होता. शरद पवारांना ते ज्युनियर असले तरी शेवटी 4 दशकाचं राजकारण, उपमुख्यमंत्री पद, शरद पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा जास्त चांगला परफॉर्मन्स, या सगळ्याचं क्रेडिट त्यांच्याकडे होतं. अप्पर हँड त्यांचा होता. नेतृत्व अजित पवारांच्या राष्ट्रवादी अंतर्गत ते एकत्रीकरण झालं असतं. ते नसताना हे स्वाभाविकच आहे, तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे की सर्वोच्च वयानं आणि नात्यानं सगळ्यांना सर्वोच्च शरद पवार असते. अशावेळी जो अजित पवारांचा एज होता, तो सुनेत्रा पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीला सुद्धा ना नात्यामध्ये ना राजकीय दोन्ही बाबतीत नव्हता. हे सगळं पाहता अजित पवारांच्या नंतर राष्ट्रवादी एकत्र येणं हे जवळपास न होणं याच पातळीला जाणार होतं, फक्त कोणी बोलून दाखवत नव्हतं. तुम्हाला काय वाटतं? नाही, अजित पवारांच्या नंतर मला दुसरं म्हणजे तुमचा मला दुसऱ्या प्रश्नाचा रोख हे कळलं नाही, म्हणजे अजित पवारांच्या नंतर दोन्ही एकत्र येण्यात म्हणजे अडचण येतील असं म्हणायचं का तुम्हाला? नाही, मी असं म्हणतोय चोरमारेजी, अजित पवार हयातीत जेव्हा राष्ट्रवादी एकत्र येण्याचा विषय चालला होता, त्यावेळी अजित पवार होते. अजित पवार शरद पवारांना म्हणजे वयानं ज्युनियर म्हटलं तरी शेवटी त्यांना सुद्धा 4 दशकांचा अनुभव होता, उपमुख्यमंत्री होते, त्यांचा अप्पर हँड राहिला असता वाटचालीमध्ये. पण आता अजित पवार नसताना जर का हे सम्मिलीकरण झालं असतं, तर नंतर सम्मिलित एकीकृत राष्ट्रवादीमध्ये अगदी स्वाभाविकरित्या शरद पवारांचा अप्पर हँड तयार झाला असता, आणि मग तिथे कदाचित राजकारणाच्या बाबतीत गोष्टी वेगळ्या होऊ शकल्या असत्या, आणि त्यामुळे आता ते होणार नाही. बघा, या विलिनीकरणाच्या संदर्भातले जे चर्चा होती, त्यातले पर्याय दोन म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 प्रकारच्या चर्चा होत्या. जर आपल्याला एनडीए सोबत जायचं आहे, सत्तेत जायचं आहे, तर अजित पवार यांच्या सोबत जाऊन त्यांच्या वाटणीतला एखादा तुकडा घेण्यापेक्षा
शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या अमित शहा यांच्या पासून नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत अत्यंत व्यक्तिगतरित्या चांगले संबंध आहेत. तर आपण ते स्वतंत्रपणे एनडीए मध्ये जाऊन अजित पवार यांच्या पक्षा इतकाच वाटा आपल्या लोकांना, थोड्या लोकांना मिळवू शकतो, हे त्यांना पर्याय होता. म्हणजे सत्ताच मिळवायची होती तर, पण सत्ता मिळवणं हा त्यांचा पुढचा पर्याय, त्यांच्या पुढचा उद्दिष्ट नव्हतं. उद्दिष्ट होतं आपल्या लोकांना एक समर्थ नेतृत्व मिळवणं, आणि ते नेतृत्व अजितदादा पवार हेच आपलं असू शकतं. हा मला वाटतं या दृष्टीने त्यांचा अजित पवार यांच्या पक्षात जाण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू होते. आणि तो प्रश्न त्या एकत्रीकरणात शरद पवार हे पूर्णपणे अलिप्त राहत होते, अलिप्त राहिले असते. कारण शरद पवार यांना व्यक्तिशः आपल्या हयातीत आपण भारतीय जनता पक्षासोबत जाणं, हे त्यांनी आतापर्यंत जे आपले धर्मनिरपेक्ष प्रतिमा कमावलेले आहे त्या प्रतिमेला कलंक लागणं ठरलं असतं. त्यामुळं शरद पवार यांनी बाजूला झाले. कारण आपल्याला आठवत असेल काही महिन्यांच्या पूर्वी शरद पवार यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यम नसताना मुद्रित माध्यमांच्या काही लोकांची अनौपचारिकरित्या बोलताना सांगितलेलं होतं की विलिनीकरणाचा निर्णय सुप्रिया असेल किंवा नव्या पिढीने घ्यायचा आहे, त्यात आपली काही भूमिका राहणार नाही. या पाठीमागे उद्देशच हा होता की शरद पवारांची आयडिओलॉजी हा तिथं आडवा येणारा मुद्दा होता. हे आत्ताच्या बदललेल्या परिस्थितीत अजितदादा नसताना शरद पवारांची ती भूमिका कायम राहणार आहे. एक